शिवराट हे दिसतंय का तुम्हाला? हे कसे स्वच्छ पांढरे शुभ्र रुमाल, हे कपडे वगैरे माझे. ठीक आहे, ओके. हे पक्ष्यांना वगैरे पाणी वगैरे बाहेर ठेवतोय, सगळं व्यवस्थित आहे. पुरुष म्हणून त्याच्यामध्ये घर वगैरे स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. भांडे वगैरे जिथल्या तिथे देवपूजा वगैरे सगळं आहे. देव पाण्यात ठेवले होते, गोमूत्राने वगैरे धुवून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. माळ वगैरे काढून ठेवलेले आहेत, काही अडचण नाही. आणि देव आपल्यावरती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी देव मानत नाही, पण काय करणार, देव मानतो मला. का मानतो माहीत नाही, कारण मला अशी जाळी झालेली सुद्धा आवडत नाही घरामध्ये. आणि ही देवाच्या बाजूला जाळी आहे, ती जाळी देव बाजूला करू शकत नाही. तो माझं काय चांगलं वाईट करू शकतोय. मस्तपैकी वरण भात करण्याचं बेत आहे आज. आणि माझी बायको मला म्हणते आदर्श शिक्षक पुरस्कार नाही भेटला तुम्हाला. आदर्श शिक्षक पुरस्काराचं जाऊ द्या, नाही भेटला. 2 ते दिले असतील, ते असेच, मी कुठं अर्ज नाही करत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला दिसतंय का हे पातेलं? हे पातेलं बघा, मी स्वच्छ करून दाखवतो. 1 किलो आहे, हे पण खूप घाण होतं, ह्यात काळं होतं, ह्याच्यापेक्षाही जास्त. ते मी व्यवस्थित केलं आहे. मला भांड्याला सुद्धा डाग नाही आवडत. साबण राहिलेली तर जमतच नाही. ठीक आहे, मी माझ्या बायकोला आदर्श पत्नी कशी असते, आदर्श गृहिणी कशी असते, आदर्श आई कशी असते, आदर्श मुलगी कशी असते, हे शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. 13 वर्षे गेलेत हो माझे. प्रयत्न केले नसतील का मी? 100% सगळे केले. आता नाही, आता पास झालं, शिक्षण झालं, पूर्ण झालं, आणि सगळेच विद्यार्थी पास होतात अशातला भाग नाही ना. काहीला 100पैकी 100 मार्क पडतात, काहीला 35 पडतात, काहीला 35च्या खाली पडतात, नापास होतात, बस. बाकी काय? मी म्हणणार नाही की माझ्या बायकोला 0 मार्क पडले, नाही, काही ना काही असतीलच ना, तुम्ही बघाल. पण आदर्श आहे का नाही ते बाकीचं आता कोर्ट ती ठरवून. थँक्यू.